गेल्या 3 वर्षात प्रजातर्फे भारतातील शहरी सरकारच्या स्थितीचा आणि सुधारणांचा आढावा घेण्यासाठी एक अभ्यास करण्यात आला। प्रजातर्फे या अभ्यासावर आधारित शहरी शासन निर्देशांक 2020 मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे। या निर्देशांकानुसार 28 राज्ये आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे। त्याची गुणसंख्या 100 पैकी केवळ 55.15 आहे। महाराष्ट्रातील शहरी सरकारच्या संरचनेत सुधारणा करण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत हे आपण समजून घेऊ। महापौर पद। महाराष्ट्रातील महापौर पदाला खरंच आवश्यक अधिकार आहेत का? ज्याप्रमाणे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रमुख असतात, त्याचप्रमाणे महापौर पदालाही शहराच्या प्रशासनाचा प्रमुख या नात्याने विधितः आणि यथार्थ अधिकार असणे आवश्यक आहे। परंतु सध्या महाराष्ट्रातील महापौर पद हे फक्त मानाचे आहे आणि शहराच्या विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवण्यासाठी त्यांच्याकडे अधिकार नाहीत। महाराष्ट्रात महापौर पदाला अधिकार प्रदान करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? महापौर पदाला अधिकार प्रदान करण्यासाठी त्यांचा कार्यकाल हा शहरी सरकारच्या कार्यकाला एवढाच असणे गरजेचे आहे। महापौरांची निवड थेट नागरिकांमधून व्हायला हवी आणि या पदाला आयुक्तांवरती कार्यकारी अधिकार असणे आवश्यक आहे। सर्वोच्च समितीचे अध्यक्षपद महापौरांकडे असायला हवे आणि विषय किंवा स्थायी समितीचे अध्यक्ष नेमण्याचे अधिकारही स्वतंत्रपणे महापौरांकडेच असणे आवश्यक आहे। नगरसेवक आणि महापालिका सभा। नगरसेवक आणि महापालिका सभेला अधिकार प्रदान करणे का आवश्यक आहे? नगरसेवक हे नागरिकांशी सर्वात नजीक असलेले लोकप्रतिनिधी असल्याने ते नागरिकांच्या प्रचलित समस्या समजून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी तसेच त्यांच्या भविष्यातील गरजांसाठी विचार करू शकतात। नगरसेवक आणि महापालिका सभेला सक्षम करण्यासाठी काय करण्याची गरज आहे? प्रथमतः नगरसेवक आणि महापालिका सभेला अधिकार प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शहरी सरकारांमध्ये नगरसेवकांसाठी नियमित आणि रचनात्मक प्रशिक्षण आयोजित करणे गरजेचे आहे। खास करून पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांना असे प्रशिक्षण महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीशी समरस व्हायला मदत करते। दुसरे म्हणजे मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील इतर महानगरपालिकेतील नगरसेवकांना ठोस वेतन, कार्यालयीन खर्च आणि कर्मचारी याकरिता भत्ता मिळत नाही। बैठकांमधील सहभागांसाठी त्यांना फक्त मानधन दिले जाते। लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांचे काम हे 24 तास असते, त्यामुळे त्यांना कार्य प्रभावीपणे करता यावे यासाठी ठोस वेतन, कार्यालयीन खर्च आणि कर्मचाऱ्यांकरिता भत्ता अशा स्वरूपात सहाय्य करणे आवश्यक आहे। या पलीकडे महापालिका कार्यपद्धती विषयक नियमांमध्ये महासभा आणि समितीच्या बैठकांमध्ये योग्य प्रकारे चर्चा आणि विचार विनिमय व्हावा यासाठी विस्तारित माहिती आणि प्रक्रिया देण्यात आलेली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेत महानगरपालिका कामकाज नियम अत्यंत विस्तृत आणि स्पष्टपणे मांडण्यात आले आहे, पण महाराष्ट्रातील बाकीच्या 26 महानगरपालिकांसाठी महाराष्ट्र महानगरपालिका कार्यपद्धती विषयक नियम हे सविस्तर नाहीत। याचा परिणाम शहराच्या प्रशासकीय कामकाज आणि चर्चा विचार विनिमयावर होते। म्हणूनच राज्य सरकारने प्रभावी चर्चा आणि विचार विनिमयासाठी महानगरपालिका कार्यपद्धती विषयक नियम तयार करणे आणि पारित करणे अत्यंत आवश्यक आहे। 18 कार्यांचे हस्तांतरण। शहरी सरकारला एकच नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणे का आवश्यक आहे? भारतीय संविधानाच्या 12व्या अनुसूचित 18 कार्ये नमूद करण्यात आली आहेत, जे शहरी सरकारला हस्तांतरित करणे आवश्यक आहे, पण महाराष्ट्राला या बाबतीत अपयश आले आहे। स्मार्ट सिटी स्पेशल पर्पज व्हेइकल सारखी विविध प्राधिकरणे शहरांमध्ये स्थानिक शहर प्राधिकरणांच्या बरोबरीने नागरी व पायाभूत सुविधा देत आहेत। याचा परिणाम म्हणजे समन्वय, नियोजन, स्त्रोतांचे व्यवस्थापन आणि नागरिकांप्रती उत्तरदायित्व राहत नाही। सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकक्षेत सुविधा देण्यास 17 प्राधिकरणे कार्यरत आहेत। यामुळे नियोजन आणि अंमलबजावणी याबाबत तफावत आढळून येते। स्थानिक पातळीवर महत्त्वाच्या कामांसाठी शहरी सरकारला एकच समन्वय प्राधिकरण म्हणून नेमणे आवश्यक आहे। नागरिकांचे सक्षमीकरण। शहरी सरकार शासन प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सहभाग असेल याची काळजी कशी घेऊ शकते? प्रशासनात नागरिकांच्या सहभागाला चालना देण्यासाठी प्रशासनाच्या प्रत्येक कृतीच्या केंद्रस्थानी नागरिक असणे आवश्यक आहे। हे शक्य करण्यासाठी
शहरी सरकारकडे खुले माहिती व्यासपीठ, तक्रार व्यवस्थापन प्रणाली, इतर ऑनलाईन व्यवहार प्रणाल्या इत्यादी सुविधायुक्त ई शासन प्रणाली असणे आवश्यक आहे। दुसरी बाब म्हणजे मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अंतर्गत प्रत्येक शहरात क्षेत्र सभांच्या निर्मितीची तरतूद आहे। महाराष्ट्र राज्यातर्फे क्षेत्र सभांच्या स्थापनेसाठी महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करणारी अधिसूचनाही प्रसिद्ध केली आहे, परंतु महाराष्ट्रातील शहरांमध्ये अद्याप क्षेत्र सभेची अंमलबजावणी झालेली नाही। क्षेत्र सभांच्या निमित्ताने तळागाळातून नागरिकांचा सहभाग आणि चर्चा, विचार विनिमय यासाठी व्यासपीठ उपलब्ध करणे आणि नागरिकांच्या प्रशासनातील सहभागासाठी याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे। आर्थिक सक्षमता। शहरी सरकारला आर्थिक दृष्ट्या कशा प्रकारे सक्षम करता येऊ शकेल? राज्य महानगरपालिका अधिनियमानुसार शहरी प्रशासनाला नवीन कर लागू करणे व बदल करण्यासाठी स्वतंत्र अधिकार प्रदान करणे आवश्यक आहे। महाराष्ट्रात शहरी सरकारांना कर लागू करण्यासाठी आणि त्यात बदल करण्यासाठी स्वतंत्र अधिकार देण्याची गरज आहे। शहरांना स्वतःचे स्रोत निर्माण करण्याचे अधिकार असणे आणि वस्तू व सेवा करातील त्यांचा वाटा त्यांना थेट मिळणे आवश्यक आहे। यामुळे शहरी सरकार आर्थिक दृष्ट्या स्वायत्त, सक्षम होऊ शकतील। शहरी सरकारातील सुधारणांच्या या रूपरेषेचा परिणाम शहरांच्या प्रभावी प्रशासन व्यवस्थापनात होईल आणि महाराष्ट्राच्या शहरातील एकूण जीवनमान सुधारू शकेल। महाराष्ट्र सरकार आणि शहरी सरकारांनी इथल्या शहरांना अधिक लोकशाही भिमुख, सक्षम आणि जबाबदार बनवण्यासाठी कटिबद्ध होणे आवश्यक आहे।